नमस्कार. शांतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपल्या धावपळीच्या आयुष्यात मन कधी थकते तर कधी विचारांच्या चक्रात अडकते. पण याच मनाला योग्य दिशा मिळाली तर जीवनाचे सोने होते. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मनाचे श्लोक या रचनेतून आपल्याला नेमका हाच मार्ग दाखवला आहे. आज आपण पाहणार आहोत समर्थांनी कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणपती आणि सरस्वतीला वंदन का केले आणि प्रभू रामाचा तो अनंत पद नेमका आहे तरी काय. चला मनाला थोडं स्थिर करूया आणि सुरू करूया आजचा प्रवास. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद तो राघवाचा. श्रीराम. समर्थांनी कोणत्याही महान कार्याची सुरुवात मीपणा सोडून ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे. याचा अर्थ असा, श्री गणेशाचे स्वरूप सगुण आणि निर्गुण. आपण गणपतीला बुद्धीची देवता मानतो, पण समर्थ इथे त्याला दोन रूपात पाहतात. सगुण रूप जो सर्व गुणांचा अधिपती आहे, आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता. निर्गुण रूप समर्थ म्हणतात, श्री गणेश केवळ मूर्ती रूपात नाही, तर तो त्या परब्रह्माचे मूळ रूप आहे, जे सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे आहे. तो विश्वाचा आधार आहे. सरस्वती विचारांची आणि वाणीची शक्ती. सरस्वतीला वाचांची जननी म्हटले आहे. आपल्या मनात विचार येतो, तो उमजतो, तो शब्दात आकार घेतो आणि मग आपण बोलतो. या संपूर्ण प्रक्रियेची जी मूळ शक्ती आहे ती सरस्वती आहे. म्हणजेच आपल्या बुद्धीला योग्य दिशा देणारी ती प्रेरणा आहे. कार्याचा संकल्प आणि मार्ग केवळ वंदन करून थांबायचे नाही, तर राघवाचा मार्ग अनुसरूया. याचा अर्थ नैतिकता, सत्य आणि शिस्त याचा मार्ग. असा मार्ग जो काळाच्या ओघात कधीही पुसला जात नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर कोणतेही सत्कर्म करताना आपली बुद्धी स्थिर असावी आणि आपली वाणी शुद्ध असावी. जेव्हा बुद्धी आणि वाणी शुद्ध असते तेव्हाच माणूस प्रभू रामाच्या आदर्श मार्गावरून चालण्यास समर्थ होतो. हे केवळ धार्मिक विधी नसून स्वतःला अंतबाह्य शिस्त लावण्याची एक पद्धत आहे. मनाचे श्लोक म्हणजे केवळ ओव्या नाहीत, तर ते जगण्याचे शास्त्र आहे. आपण केवळ सुरुवात केली आहे. यापुढील श्लोकांचा अर्थ आणि त्यातील गुपित आपण येणाऱ्या भागातून उलगडणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण या भक्तीच्या प्रवासात एकत्र राहू शकतो. श्रीराम समर्थ.